सँडविच मेकर नाही आहे, पण तरी मुलांना सँडविच खायचं असतं, नाही का? सगळ्यांच्याच घरी असं असतं. मुलांना सँडविच वगैरे हा प्रकार भयंकर आवडतो. तर आज तव्यावर सँडविच कसे बनवायचे मी ते सांगणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने झटपट कसे बनणार ते मी सांगणार आहे. चला इथे लगेच सुरुवात करते आहे. टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे. तुम्हाला जसे आवडत असेल तसे गोल किंवा अर्धे करून त्याचे पतले पतले काप. आता बघा इथे मी दोन प्रकारे कांदे हे करून घेतले, चॉप करून घेतलेले आहे. एक खूप बारीक करून घेतले, एक थोडेसे मोठे ठेवलेले आहे. ते पुढे सांगणारच आहे मी का बरं असे केले आहे. आणि उकडलेल्या बटाट्यांचे मी इथे छोटे पतले पतले असे स्लाइस करून घेणार आहे. तुम्हाला इथे बटाट्यांचे स्लाइस न करता त्याला कुचकरून मॅश करून घ्यायचे असेल ते पण करून घेऊ शकता. मी इथे स्लाइस करून घेतले आहे. अगदी चिप्स सारखे पतले पतले स्लाइस करून घेतलेले आहे. जितके शक्य होईल तितके असे पतले करून घेतलेले आहे. बघा मी दाखवते. अगदी पतले पतले स्लाइस मधात ठेवायसाठी इथे करून घेते आहे. सगळे करून घेतलेले आहे. आता हे आपण ठेवून देऊया. त्यानंतर इथे अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे. अगदी तुमच्या घरी जे आहे उपलब्ध वस्तू त्यांपासूनच आपण एखादी वस्तू तुम्ही जर त्यातली स्किप करायची असेल तर अगदीच करून घेऊ शकता. त्यांनी काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे. बघा आता इथे जे मी बारीक चॉप करून घेतलेले होते त्याच्यात ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं टाकून घेते आहे. एक थोडंसं सारण बनवत आहे. मुलांना हे प्रकार भयंकर आवडतो. इथे थोडा पेरी पेरी मसाला मी घालून घेते आहे आणि इथे मेयो घालून घेणार आहे. मेयो बघा आता तुम्हाला तुमच्या मुलांना जसं आवडत असेल आहे कमी जास्त या प्रमाणात इथे मेयो घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळं थोडंसं कांदा मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे बाजूला. दोन प्रकारचं बनवणार आहे इथे सॅलेड टाकून आणि हे बॅटर टाकून. हे थोडंसं सारण जे बनवलेलं आहे हे मुलांना आवडतं, छान लागतं. थोडंसं गोडसर लागतं मेयो टाकल्यामुळे, त्यामुळे चटपटीत असं छान बनतं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ मॅरिनेट व्हायला हे ठेवून द्यायचं आहे बाजूला. बघा हे सगळे मसाले जे टाकलेला आहे आपण दोन्ही कांदे वेगवेगळे ठेवलेले आहे. सगळं मॅरिनेट होतपर्यंत इथे आपल्याला ब्रेडला सॉस वगैरे स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे बघा आता मी शेजवान सॉस स्प्रेड करते. तुम्हाला टोमॅटो सॉस वगैरे लावायचं असेल तर हा तुमच्या मुलांच्या आवडीनुसार लावू शकता. मेयो लावायचा असेल तर तुम्ही मेयो पण लावून घेऊ शकता. आणि शेजवान सॉस लावायचं असेल थोडंसं चरमरीत असतं हे तर तुम्हाला जे लावायचं आहे इथे चिली सॉस असेल तुमच्याकडे तर ते पण लावून घेऊ शकता. ते जरा जास्त तिखट असतं त्यामुळे इथे मी शेजवान लावून घेतलेलं आहे. बघा आता जे बटाट्याचे आपण स्लाइस करून ठेवलेले आहे ते मी इथे स्प्रेड करून घेते आहे. आणि जो थोडासा मोठा कांदा चिरून ठेवलेला होता तो इथे टाकून घेतलेला आहे. दुसऱ्या ब्रेडवरती पण मी इथे स्लाइस स्प्रेड करून घेते आहे. आणि बघा इथे जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं मेयो सोबत वगैरे कांदा तो मी इथे स्प्रेड करून घेते आहे. मुलीला हे मेयो लावलेलं अतिशय आवडतं त्यामुळे तिच्यासाठी हे आणि नवरोबांसाठी ते कच्चं सॅलेडवालं असं. हे बघा दुसरं स्लाइस जे आहे ब्रेडचं ते इथे चिपकावून घ्यायचं आहे व्यवस्थित. वरून खालून छान प्रेस होऊन आपल्याला इथे चिपकावून घ्यायचं आहे. तिथे मी चिली फ्लेक्स थोडेसे वरून स्प्रेड केलेले आहे. तिथे तुम्हाला काकडी वगैरे हा सगळा प्रकार आवडत असेल आहे सॅलेडचा तर तो पण तिथे लावून तुम्ही स्लाइस करून तो टाकून घेऊ शकता. बघा आता इथे बटर पण आपण व्यवस्थित लावून घेणार आहे. वरचा भाग जो आहे तिथे बटर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि तवा मी साईडला तापवत ठेवलेलाच आहे तो तापवायला ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपलं बटर लागेपर्यंत तवा तापलेला असेल आहे. बघा जिथे बटर लावलाय तो साईड खाली ठेवायचा आहे. आणि आता वरच्या स्लाइसला पण व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. बटर लावायला इथे कंजूसी करायची नाही आहे बरं का. अगदी छान बघा छान खमंग खरपूस इथे दोन्ही साईडनी आपल्याला अलटवून पलटवून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे.
थोड्या थोड्या वेळाने पलटवून व्यवस्थित दोन्ही साईडनी छान खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा, दुसऱ्या साईडनी पण छान बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावण्यात इथे मी अजिबात कंजूसी केलेली नाही आहे। तुम्ही पण भरपूर बटर लावा तुमच्याकडे जर आवडत असेल आहे तर, कारण बटर लावल्याने पण खूप छान टेस्ट येते सँडविचची। अगदी बाहेर जसा भेटतो तसाच अगदी लागतो, छान ग्रिल जसा सँडविच भेटतो तसंच इथे तव्यावरचा सुद्धा सँडविच तितकाच सुंदर लागतो। बघा, छान खरपूस भाजून झालेला आहे। आता दुसरा पण मी सँडविच असाच भाजून घेणार आहे खरपूस। थोडा मोठा तुमचा तवा असेल तर तुम्ही एका वेळेला 2-2 सँडविच पण करून घेऊ शकता। दुसऱ्या साईडने पण छान बटर लावून घ्यायचं आहे आणि हे पण दोन्ही बाजूनी छान असा खरपूस खमंग भाजून घ्यायचा आहे। अलटवून पलटवून असा भाजत राहिला की थोडंसं ते कडक होतं। आता बघा, इथे कट करून घेते आहे। एक स्क्वेअर कट करणार आहे आणि एक ट्रायंगल कट करणार आहे। तुम्हाला जसा आवडत असेल आहे तुम्ही तो शेप देऊन घेऊ शकता। छोटा मोठा ट्रायंगल करायचा असेल तर 2च काप करून घ्या, छोटे ट्रायंगल्स करायचे असेल तर 4 काप करून घ्या। बघा, इथे छोटे ट्रायंगल्स झाले आणि मी दुसरा स्क्वेअर करणार आहे। असे मधातून काप केल्यानंतर परत इकडनं पण मधातून काप करून घ्यायचा आहे। बस, आपला सँडविच एकदम रेडी आहे। आणि आता सॉस सोबत, मेयो सोबत तुमच्याकडे जसंही मुलांना आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही त्यांना सर्व करून घ्या। माझ्या मुलीला सॉस भयंकर आवडतो त्यामुळे मी सँडविच सॉस सोबत सर्व करून घेते आहे तिला। बघा, मस्त घरगुती तयार झालेला आहे सँडविच। तितकाच चांगला लागतो जसा बाहेर आपल्याला ठेल्यावर भेटतो। खूप छान।